नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आशा करतो की तुम्ही सर्व स्वस्थ असाल आणि तुमची तयारी पण जोरदार सुरू असेल. तर मी सूरज सर तुमचं सर्वांचं मेगाबिट एज्युटेक सेंटरच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर दररोजप्रमाणे आजचा जो आपला रिक्रुटमेंट नोटिफिकेशनचा जो व्हिडिओ आहे हा आहे महाराष्ट्रीय इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MIDC यांच्या नोटिफिकेशनबद्दलचा. हो, तर MIDCने आत्ताच 802 वॅकन्सीसाठी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन रिलीज केली आहे, ज्यामध्ये काही वॅकन्सीज इज फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट्स, काही वॅकन्सी इज फॉर डिप्लोमा स्टुडंट्स, काही वॅकन्सीज हे ITI स्टुडंटसाठी आहेत आणि काही अदर जे वॅकन्सी आहेत हे एनी ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत. म्हणजे जर आपण बघितलं की सर्व जेवढे पण 10th नंतर किंवा 12th नंतर जेवढे पण स्टुडंट्स येतात त्या सर्वांसाठी MIDCने ही रिक्रुटमेंट नोटिफिकेशन रिलीज केली आहे. तर या रिक्रुटमेंट नोटिफिकेशनमध्ये बेसिकली काय काय आहे, काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागेल, काय तुमचे एज क्रायटेरिया आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी राहील, सॅलरी स्ट्रक्चर पर पोस्ट वाईज काय आहे, एक्झाम फीस किती आहे, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. फॉर एक्झाम्पल की एक्झामचे अप्लिकेशन कधी सुरू होणार आहे, केव्हापर्यंत ते चालणार आहेत, एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं काय असलं पाहिजे प्रत्येक पोस्टला अप्लाय करण्यासाठी. तर या सर्व जे पण घडामोडी आहेत ते या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ कंप्लीट बघा, सो दॅट तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळेल आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घेतल्यानंतर तुम्ही फॉर्म आणि प्रिपरेशन त्यावेळी सुरू करू शकाल. चला तर बघूया विदाउट वेस्टिंग टू मच टाईम, लेट्स गेट स्टार्टेड. तर ही जी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आहे ही बेसिकली महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची आहे, जसं आता मी सांगितलं. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा IBPS ही एक्झाम कंडक्ट करणार आहे. IBPS इज नोन फॉर स्मार्ट फंक्शनिंग ऑफ फिलिंग ऑफ फॉर्म. तुम्ही IBPS थ्रू चांगला एखादा फॉर्म भरू शकता, ज्याचा व्हिडिओ मी अपकमिंगमध्ये अपलोड करणारच आहे. IBPSचा जो फॉर्म जो आहे, MIDCचा जो फॉर्म आहे त्याला कसा फिल करायचा, त्याला प्रिकॉशन काय घ्यायची, कोणती काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे, त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर पब्लिश करेल. पण सध्या आपला MIDC बद्दलची नोटिफिकेशनचा व्हिडिओ आहे, तर त्याच्यावर फोकस आपण करूया. तर पोस्ट नेममध्ये याच्यामध्ये ग्रुप 3 प्रकारे आहेत, ABC. डिफरंट पोस्ट या ग्रुपमध्ये आहेत. टोटल जे वॅकन्सीज आहेत हे आहे 802 आणि अप्लिकेशन जो मोड राहील तुमचा हा ऑनलाईन प्रकारेच राहील. गव्हर्नमेंट जॉबच्या अंडर ही कॅटेगरी येतं आणि एक्झाम मोड तुमचा सुद्धा ऑनलाईनच राहील. म्हणजे तुम्हाला अप्लिकेशनसुद्धा ऑनलाईन मोडमध्ये करायची आहे आणि तुमची जी एक्झाम होणार आहे ती सुद्धा ऑनलाईन मोडमध्येच होईल. त्यानंतर जर आपण बघितलं की सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर याच्यानंतर तुमची जी सिलेक्शन प्रोसेस राहील ती सर्वात पहिले तुमची एक रिटर्न टेस्ट कंडक्ट केला जाईल, दॅट इज CBT, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्याच्यानंतर तुमचं काही सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होतं. सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनसोबत तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टसुद्धा आहे, म्हणजे तुम्ही रिजनल लँग्वेजचा एक स्किल टेस्टसुद्धा होऊ शकतो. जॉब लोकेशन ही पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्र तुम्हाला मिळू शकतं. आणि जर तुम्हाला काही आणखी अपडेट्स हवे असेल, काही क्वेरीज असेल किंवा तुम्हाला फॉर्म फिल करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही MIDCindia.org या संकेतस्थळावर व्हिजिट करू शकता. आता जर इम्पॉर्टंट डेट्स आपण बघितला तर इम्पॉर्टंट डेट्स हे ऑनलाईन अप्लिकेशनची जी स्टार्टिंग आहे ही आजपासून म्हणजे 2 सप्टेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे ही आहे 25 सप्टेंबर 2023. म्हणजे जवळपास तुम्हाला 25 दिवसाचा हा विंडो मिळतोय. तर मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की शेवटच्या तारखेपर्यंत वेट करू नका. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा तुम्ही त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असेल तर कल करे सो आज करे सो अभी या म्हणीप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरू शकता. तारीख एकदा परत सांगतो, सप्टेंबर 2 2023 पासून अप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा हा फॉर्म तुम्ही त्यावेळेस तुमचा हा फॉर्म सुरू झालेला असेल आणि 25 सप्टेंबरपर्यंत तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. त्यानंतर भरती प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली की काय प्रकारे आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे. तर सर्वात पहिले तुमचं एक कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होणार. त्यानंतर तुमचं फिजिकल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट होणार. म्हणजे डिपेंडिंग ऑन युअर ग्रॅज्युएशन किंवा डिपेंडिंग ऑन द पोस्ट यू आर अप्लाइंग, त्यानुसार फिजिकल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट तुमचं होऊ शकतं. अप्लिकेशन फी जी आहे ही फॉर ओपन कॅन्डिडेट 1000 रुपये राहील आणि फॉर बॅकवर्ड कॅटेगरी, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, ऑर्फन किंवा हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी इथे 900 रुपये एक्झाम फी तुम्हाला राहील. त्यानंतर जर आपण बघितलं की मिनिमम एज लिमिट काय आहे
तर 21 ते 38 वर्षापर्यंत जे पण असाल तुम्ही ओपन कॅटेगरीमधले, तर फॉर पोस्ट ए आणि बी म्हणजे क्लास ए आणि बीची जी ओपन कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत ते 21 टू 38 पर्यंत अप्लाय करू शकता. आणि जी फॉर फॉर क्लास सी आहे ओपन कॅटेगरी, त्यासाठी मिनिमम जे आहे हे 18 इयर आहे आणि मॅक्झिमम जे आहे हे 38 इयर्स आहे. आणि त्यासोबतच जर तुम्ही डिटेल नोटिफिकेशन बघितले तुम्हाला याच्याबद्दल थोडीशी क्लिअर आयडिया आणखी येऊ शकतं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की टोटल वॅकन्सीज किती आहेत, तर जसं मी सांगितलं की 802 टोटल वॅकन्सी याच्यामध्ये आहे. आणि ही वॅकन्सी या प्रकारे डिवाइड झाल्या आहेत. जसं कार्यकारी अभियंता सिव्हिल 3 पदे, उप अभियंता स्थापत्य 13 पदे, उप अभियंता विद्युत और इलेक्ट्रिकल म्हणजे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल 3 पदे, सहयोगी रचनाकार 2 पदे, उपरचनाकार 2 पदे, उपमुख्य लेखा अधिकारी 2 पदे, सहाय्यक अभियंता स्थापत्य 107 वॅकन्सीज. तर जे पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट असाल आणि त्यामध्ये पण जर तुमचं सिव्हिल बॅकग्राऊंड असेल किंवा डिप्लोमा तुमचा किंवा डिग्री तुमची सिव्हिलमध्ये असेल, तर दिस इज द व्हेरी बिग अँड व्हेरी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू गाईज. यासारखी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला परत नाही मिळणार. सो इफ यू हॅवंट स्टार्टेड येट, यू कॅन स्टार्ट युअर प्रिपरेशन नाव ऑनवर्ड्स. त्याच्यानंतर विद्युत किंवा यांत्रिकी किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलमध्ये 21 पदे फॉर सहाय्यक अभियंता. देन सहाय्यक रचनाकारसाठी 7 पदे, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञासाठी 2 पदे, लेखा अधिकारीसाठी 3 पदे, क्षेत्र व्यवस्थापकासाठी 8 पदे. देन कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्युनियर इंजिनियर सिव्हिल 17 वॅकन्सीज आर देअर. सिव्हिल इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर 2 पदे, लघुलेखक 14 पदे, लघुलेखक निम्न श्रेणी 20 पदे, लघु टंकलेखक म्हणजे 7 पदे, सहाय्यकसाठी तुम्हाला 3 पदे आहेत, लिपिक टंकलेखकसाठी 666 वॅकन्सी आहेत. म्हणजे ही सुद्धा ज्यांचं टंकलेखक झालं आहे, ज्यांचं टायपिंग झालं आहे, ज्यांना क्लर्क बेसिसवर जॉब करायचा आहे किंवा ज्यांची प्रिपरेशन त्यावेळी सुरू आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा 66 इथे वॅकन्सीज आहेत. तर हे सुद्धा खूप चांगली एक वॅकन्सी तुम्हाला इथे दिसत आहे. त्यानंतर वरिष्ठ लेखापाल 6 पदे, तांत्रिक सहाय्यक 32 पदे, 20 तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी 18 पदे, पंपचालकसाठी 103 पदे. जर तुमचं ITI झालं असेल तर हे तुम्हाला साठी ही खूप चांगली वॅकन्सीज आपण इथे बघू शकतो. जोडारीसाठी 34 वॅकन्सीज, सहाय्यक आरक्षकासाठी 9 पदे, अनुरेखकसाठी 49, गाळणी निरीक्षकसाठी 2, भूमापकसाठी 26 पदे इथे आहेत. नंतर विभागीय अग्निशामक अधिकारीसाठी 1, सहाय्यक अग्निशामक अधिकारीसाठी 8, कनिष्ठ संचार अधिकारीसाठी 2, 20 तंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल जर असेल तुमचं तर 1, चालक तंत्रचालक 22 आणि अग्निशमक विमोचक साठी तब्बल 187 वॅकन्सीज इथे आहेत. तर तुमचं ITI झालं असेल किंवा तुमची इंजिनिअरिंग झालं असेल किंवा तुमचं डिप्लोमा झालं असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन पण झालं असेल, तर हे खूप चांगल्या वॅकन्सीज इथे MIDCने आपल्याला प्रोव्हाइड करून ठेवल्या आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर नेक्स्ट स्लाइड आहे माझी. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि पे स्केल प्रत्येक वॅकन्सीनुसार त्याचा पे स्केल काय राहील किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहील. जर तुम्ही कार्यकारी अभियंता स्थापत्यासाठी अप्लाय करत असाल, जो गट A आहे म्हणजे क्लास 1ची पोस्ट आहे, तर याची जी वेतन श्रेणी आहे ही आहे 67,702 पासून 2,08,700 पर्यंत. म्हणजे डिपेंडिंग ऑन युअर एक्सपिरियन्स आणि डिपेंडिंग ऑन द पोस्ट, डिपेंडिंग ऑन द डिस्ट्रिक्ट, यू विल गेट दॅट अमाऊंट. याच्यासाठी जो क्वालिफिकेशन आहे यामध्ये तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराला नियुक्तीने स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा जर तुमचा असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. सोबत तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव तसेच पदवीधारकांसाठी 7 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं उप अभियंता स्थापत्य गट अ, यासाठी 56,100 ते 1,77,500 रुपयाचं वेतन श्रेणी यांनी दिलेलं आहे. आणि तुम्हाला स्थापत्य इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा असायला हवा आणि सोबत 3 वर्षाचा तुम्हाला याचा एक्सपिरियन्स सुद्धा असायला हवा. त्याच्यानंतर उप अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल, तर यासाठी सुद्धा सेम आहे 56,100 पासून 1,77,500 रुपये, ज्यामध्ये तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये व्हायला हवा आणि तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा असायला हवा.
त्यानंतर सहयोगी रचनाकार जर आपण बघितलं गट अ साठी, तर इथं तुम्हाला वेतन श्रेणी जी दिली आहे ती आहे 67,700 रुपये, म्हणजे कार्यकारी अभियंतासारखाच तुम्हाला इथे पे स्ट्रक्चर तुमचं राहील. आणि जर आपण बघितलं की इथे जर टोटल तुमचं क्वालिफिकेशन काय लागेल, तर तुम्हाला टाउन प्लॅनिंग किंवा तुमचं स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये एज्युकेशन झालेलं असायला हवं. तुमचं इथे डिप्लोमा किंवा डिग्री दोन्ही सुद्धा चालेल. त्यानंतर जर आपण बघितलं की उपरचनाकार गट अ यामध्ये सॅलरी स्ट्रक्चर जर दिला आहे हा 56,100 पासून 1,77,500 रुपीज आहे. यामध्ये तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता, नगररचना अथवा तत्संबंधित कामाविषयीचा किमान 3 वर्षाचा तुमचा अनुभव असायला हवा. उपमुख्य लेखाधिकारी यामध्ये तुम्हाला 56,100 पासून 1,77,500 रुपयाचा वेतन श्रेणी आहे. आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे तुम्ही एनी ग्रॅज्युएट कोणी चालेल, BE BCom BSc कोणतं पण ग्रॅज्युएशन तुम्हाला इथे चालेल, पण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील म्हणजे MBA फायनान्स किंवा B+ किंवा तत्सम श्रेणी तुम्हाला असायला हवं. त्यानंतर जर आपण बघितलं अगेन इंजिनिअरिंगची वॅकन्सी सहाय्यक अभियंता स्थापत्य ही गट B साठी आहे. तर यामध्ये जी वेतन श्रेणी आहे ही आहे 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपये. आणि यामध्ये तुम्हाला डिग्री असायला हवी तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. त्याप्रमाणे सहाय्यक अभियंता इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलमध्ये 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपयापर्यंत आणि तुमची डिग्री असायला हवी इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली. त्यानंतर सहाय्यक रचनाकार गट ब 41,800 पासून 1,32,300 रुपये. तुमची डिग्री असायला हवी मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल, वास्तुशास्त्र, नगररचना या विषयातील तुमची पदवी असायला हवी. आणि जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तो एक्सपिरियन्स काउंट केला जाईल. सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब याची जी सॅलरी स्ट्रक्चर आहे हे आहे 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपये. अगेन वास्तुशास्त्र या विषयातील तुमची पदवी डिग्री असायला हवी. लेखा अधिकारी गट ब साठी कोणत्या पण किंवा वाणिज्य शाखेची तुमच्याकडे डिग्री असायला हवी. म्हणजे जर तुमचं BCom किंवा MCom झालं असेल तर तुम्ही लेखाधिकारी या पोस्टला अप्लाय करू शकता, ज्याचा वेतन श्रेणी खूप चांगला आहे 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपयापर्यंत. त्यानंतर क्षेत्र व्यवस्थापक गट ब 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपये. कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण, एनी ग्रॅज्युएट याच्यामध्ये चालेल क्षेत्र व्यवस्थापक या पोस्टसाठी. त्यानंतर जर आपण बघितलं सहाय्यक रचनाकार गट ब, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची सहाय्यक अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र किंवा नगर रचना म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड जे कोर्सेस आहेत किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग जे झालं असेल ते स्टुडंट इथे अप्लाय करू शकतात. त्यानंतर सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ 41,800 पासून 1,32,300 रुपये. वास्तुशास्त्र या विषयातील तुमची डिग्री असायला हवी. त्यानंतर जर आपण बघितलं की लेखा अधिकारी परत वाणिज्य शाखा म्हणजे BCom तुमचं असायला हवं आणि पेमेंट आहे 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपये. क्षेत्र व्यवस्थापक 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपये. कोणत्याही शाखेतील म्हणजे एनी ग्रॅज्युएट सुद्धा इथे चालेल. त्यानंतर सहाय्यक रचनाकार गट ब, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब, लेखा अधिकारी. तर इथे गट अ आणि गट ब या प्रकारे हे डिवाइड केलेले आहेत. गट एचा पेमेंट स्ट्रक्चर हा तुम्हाला वेगळा दिसेल आणि गट बेचा पेमेंट स्ट्रक्चर हा वेगळा दिसेल. ऑलमोस्ट जो एज्युकेशनल क्रायटेरिया असेल हा ऑलमोस्ट प्रत्येक जागेवर तुम्हाला सेम दिला आहे. म्हणजे गट अ आणि गट ब याच्यामध्ये एक्सपिरियन्स व्यतिरिक्त कोणताच वेगळा क्रायटेरिया नाही आहे. त्यानंतर जर आपण बघितलं कनिष्ठ अभियांत्रिकी किंवा अभियंता स्थापत्य, तर यामध्ये पेमेंट स्ट्रक्चर जो दिला आहे हा 38,600 पासून 1,22,800 रुपयापर्यंत सांगितलेला आहे. मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता, म्हणजे तुम्ही इथे जर डिप्लोमा तुमचं झाला असेल सिव्हिलमध्ये तर डिप्लोमा स्टुडंटसाठी खूपच चांगली वॅकन्सी इथे दिलेली आहे. सोबत जर तुमचं डिप्लोमा झाला असेल इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये सेम पेमेंट स्ट्रक्चर आहे, तर तुम्ही इथं कनिष्ठ अभियांत्रिकी किंवा अभियंता विद्युत और यांत्रिकीसाठी अप्लाय करू शकता. नंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट क यामध्ये 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपयांचा यांनी पे स्ट्रक्चर ठेवला आहे. सोबत तुम्हाला इथे टायपिंग सुद्धा यायला हवं.
कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट इथे चालेल. यासोबत तुम्हाला मराठी टायपिंग 100 वर्ड प्रति मिनिट, इंग्रजी 40 प्रति मिनिट आणि मराठी 40 प्रति मिनिट या प्रकारे यायला पाहिजे. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपये. यामध्ये सुद्धा कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट चालेल आणि टायपिंग सुद्धा तुम्हाला इथे अनिवार्य आहे. त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी ज्यामध्ये 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपयाचा पेमेंट स्ट्रक्चर आहे. टायपिंग तुम्हाला लागेल आणि एनी ग्रॅज्युएट इथे चालेल. नंतर लघु टंकलेखक गट क ज्याचा पगार सांगितला आहे, वेतन श्रेणी जी सांगितली आहे ही आहे 19,900 रुपयापासून 63,200 रुपयापर्यंत. टायपिंग इथे कंपल्सरी आहे, मराठी आणि इंग्रजी टायपिंग. सहाय्यक गट क यामध्ये वेतन श्रेणी जी सांगितली आहे ही आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये. MSCIT इथे तुम्हाला उत्तीर्ण असायला हवा आणि कोणी पण ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट इथे अप्लाय करू शकतात. लिपिक टंकलेखक गट क्र 19,900 रुपयापासून 63,200 रुपये. MSCIT तुमचं उत्तीर्ण असायला हवं, तुमचं टायपिंग झालेलं असायला हवं आणि तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या पण फील्डचं चालेल. वरिष्ठ लेखापाल गट क 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपये. एनी ग्रॅज्युएट इथे चालेल. इथे तुम्हाला BComचे स्टुडंट इथे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर सहाय्यक आरेखक गट क 25,500 रुपयापासून 81,100 रुपये. तुमचं अभियांत्रिकी सिव्हिलमध्ये झालेलं असावं, विज्ञानमध्ये म्हणजे सायन्समध्ये तुमचं 12 झालेलं असावं आणि ऑटोकॅड जर तुम्हाला येत असेल किंवा त्याचा जर एक्सपिरियन्स असेल तर तो एक ॲडेड ॲडव्हान्टेज तुम्हाला इथे मिळेल. त्यानंतर अनुरेखक गट क्र साठी 21,700 रुपयापासून 69,100 रुपये. शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI तुमचं झालेलं असायला हवं, जे सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये असायला हवं. सोबत जर तुम्हाला ऑटोकॅडचं नॉलेज असेल तर तो ॲडेड ॲडव्हान्टेज तुम्हाला इथे मिळणार. त्यानंतर गाळणी निरीक्षक 29,200 रुपयापासून 92,300 रुपये. रसायनशास्त्र हे तुमचं असायला हवं आणि तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट असायला पाहिजे. त्यानंतर भूमापक शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI अगेन तुमचं लागेल. ऑटोकॅड असेल तर ॲडेड ॲडव्हान्टेज. नंतर तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 25,500 रुपयापासून 81,100 रुपये. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलमध्ये ITI झालेला असायला हवा. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तो ॲडेड ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळेल. त्यानंतर वीज तंत्री शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनमात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण म्हणजे 10th 12 सोबत तुमचं जर ITI झालं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. वेतन श्रेणी बघा किती सुंदर आहे, 25,500 रुपयापासून 81,100 रुपये. पंपचालक नंतर जोडारी यांच्यासाठी सेम वेतन श्रेणी आहे 19,900 रुपयापासून 63,200. तुमचं ITI किंवा 10th-12 झालेलं असायला हवं. सोबत जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तो आणखी तुम्हाला ॲडेड ॲडव्हान्टेज मिळू शकतो. नंतर कनिष्ठ संचार अधिकारी यामध्ये तुमचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ कम्युनिकेशन किंवा BE कम्प्युटर सायन्स किंवा रेडिओ इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे स्टुडंट जर तुम्ही असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि वेतन श्रेणी जर आपण बघितली तर 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर वीज तंत्री श्रेणी ऑटोमोबाईल यामध्ये तुमचं SSC म्हणजे 10वी झालं असेल आणि ऑटो इलेक्ट्रिशियनचा जर तुमचा कोर्स पूर्ण झालेला असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. नंतर विभागीय अग्निशामक अधिकारी या पोस्टमध्ये तुम्हाला पेमेंट जो मिळेल हा 56,100 रुपयापासून 1,77,500 रुपयापर्यंत मिळू शकतं. बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग याचा तुमचा कोर्स म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा असायला पाहिजे. त्यानंतर सहाय्यक अग्निशामक अधिकारी गट क्र यामध्ये BSc भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र 50% मार्क्स तुमचा असायला हवा किंवा BSc ITI तुमचं असायला हवं किंवा BE सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यामधला कोणताही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी या पोस्टसाठी किंवा डिप्लोमाचा स्टुडंट असेल तर तो अप्लाय करू शकतो. नंतर यंत्रचालक माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी तुमचं असायला हवं आणि 3 वर्षाचं तुम्हाला वैध जड वाहन म्हणजे हेवी व्हेकलचा तुमचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला हवा, हे गरजेचं आहे.
सोबत तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज असायला पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं अग्निशामक विमोचक, तर यासाठी 19,900 रुपयापासून 63,200 रुपये. MSCIT तुमचं झालेलं असायला हवं आणि तुम्हाला मराठी लिहिता बोलता आणि वाचता यायला हवं. दॅट मीन्स यू शुड हॅव द नॉलेज ऑफ मराठी. त्यानंतर जर आपण बघितलं की एक्झाम पॅटर्न काय आहेत, तर प्रत्येक एक्झाम वाईज यांचे डिफरंट पॅटर्न यांनी ठेवलेले आहेत. जर तुम्ही कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंतिका साठी अप्लाय करत असाल तर एकूण प्रश्न इंग्रजी भाषेचे 10 राहील, मराठी भाषेचे 10 राहील, सामान्य ज्ञान 10, जनरल अवेअरनेस 10, तर्कक्षमता 10 म्हणजे रिझनिंग 10, त्यानंतर 10 क्वेश्चन्स, त्यानंतर तुमचं जो पण फील्ड राहील त्याचे 50 क्वेश्चन. तसा 50 क्वेश्चन्स फ्रॉम ॲप्टिट्यूड इंग्लिश या पोर्शनमध्ये राहणार आहे आणि 50 क्वेश्चन तुमचे टेक्निकल. असे 100 क्वेश्चनचा हा पेपर राहील आणि एकूण गुण राहील 200. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 2 मार्क्स दिला जाईल. सोबत जो कालावधी आहे, जो टायमिंग आहे, हा आहे 2 तासाचा, 120 मिनिटाचा. कनिष्ठ अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलसाठी इंग्रजी भाषेचे 10, मराठीचे 10, जनरल नॉलेज 10, तर्कक्षमता ॲप्टिट्यूडचे 10 आणि MIDC अधिनियमचे 10. तसे 50 क्वेश्चन आणि 50 क्वेश्चन टेक्निकलचे आणि टोटल 100 क्वेश्चन 200 मार्क्स या प्रकारे तुमचा राहील. आता हा जर तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड केली तर तुम्हाला हे प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही बघू शकता की कोणता क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे, कुठे क्वेश्चन जास्त सामान्य ज्ञानचे आहेत. जसं आपण इथं बघू शकतो इथे 15 क्वेश्चन आहेत, भूमापकला 10, तांत्रिक सहाय्यकला 15 आणि इकडे सहाय्यकला 20. तर हे डिपेंडिंग ऑन दी पोस्ट हा प्रत्येक पॅटर्न चेंज झालेला तुम्हाला दिसेल. तर दिस इज ऑल अबाउट दी MIDC नोटिफिकेशन गाईज. जर तुम्ही, मी परत एकदा सांगतो, जर तुम्ही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरसुद्धा म्हणजेच तुम्ही इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असाल, तर तुमचं ITI झालं असेल, तुमचं 10वी 12वी जरी झालं असेल आणि तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असेल, ग्रॅज्युएट असाल तुम्ही अदर शाखेचे किंवा BCOMचे किंवा अदर्स पण चालेल, तर हे तुमच्यासाठी खूपच गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. परत अशी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्ही प्रिपरेशन सुरू केलं नसेल तर आत्तापासून तुमचं प्रिपरेशन सुरू करा. तुम्हाला या संदर्भात आणखी कोणती पण माहिती लागत असेल तर तुम्ही आम्हाला व्हिडिओ थ्रू कमेंट करू शकता त्याबद्दल. किंवा जर तुम्हाला आणखी याचा सिलेबस हवा असेल, एक्झाम पॅटर्न कसा होतो, एक्झाम कोणत्या प्रकारचे क्वेश्चन कन्सिडर केलं जातं, टेस्ट कशी देणार, टेस्ट कुठे होणार, अशी जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला गिवन नंबरवर कॉल किंवा मेसेजसुद्धा करू शकता. तर या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा सो दॅट इट विल बी बेनिफिशियल फॉर देम ऑल्सो. सो थँक्यू सो मच.